मम्मीने सकाळी 4लाच मला उठून दिले होते, कारण आम्ही ट्रिपला जाणार होतो म्हणून, आणि चहा करून दिला कारण माझी झोप जावी म्हणून. मग आम्ही सगळं आवरून लगेच बस स्टॉपवरती गेलो. आम्ही बस स्टॉपवर आलो, तिथे खूप गर्दी होती. सगळे एकाच बसमध्ये जाणारे होते. मग आम्ही सगळे सोबतच बसलो. पण काय, बस आलीच नाही. आली, पण ती पण आमच्या हातातून निसटून गेली. मग आम्ही दुसऱ्याच बसमध्ये गेलो आणि खूप हाल झाले. बसमध्ये बसताना जागासुद्धा नव्हती. मी तर दरवाजातच उभी राहून गेले. फायनली आम्ही जालन्यामध्ये पोचलो आणि रेल्वे स्टेशनकडे निघालो. मला भूक लागली होती म्हणून म्हणलं तिथेच काहीतरी खाऊन घेऊयात. हे गुलाबी कलरचं जे दिसतंय ते एक मंदिर आहे. बाहेरून मला छान दिसलं म्हणून मी त्याला पण घेऊन घेतलं. आम्ही ह्या हॉटेलमध्ये काहीतरी खाण्यासाठी गेलो. समजत नव्हतं काय घेऊ, पण म्हणलं रसावडाच घेऊन घेऊयात. मग आम्ही 2 रसावडा आणि 2 चहा घेतली. मग आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो. खूप छान होतं बाहेरून दिसायला. मी फर्स्ट टाईम बघितलं होतं म्हणून म्हणलं याचा पण एक शूट घेऊनच घेऊयात आणि तुम्हाला पण दाखवून देऊयात. तर मग कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर मी माझ्या फॅमिलीसोबत पहिल्यांदाच एवढं लांब कुठेतरी 10 दिवसांसाठी जाते. याआधी आम्ही भरपूर फिरलो, पण एवढ्या दिवसांसाठी कधीच नाही फिरलो. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मी व्हिडिओसुद्धा एक्सायटेड होऊनच बनवेन. जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. मी माझी चूक नक्की सुधारेल. तुम्हाला हे जेवढे लोक दिसत आहे ना, ते पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये आहेत. आम्ही सगळे मिळून टूरसाठी चाललो आहे. माझी मावशी बोलली की मला व्हिडिओमध्ये नाही घेतलं, म्हणून मला तिचा एक स्पेशल व्हिडिओ घ्यावा लागला. आम्ही सगळे वेळेवर गेलो, पण मात्र आमची ट्रेन लेट झाली होती, म्हणून म्हणलं थोडाफार व्हिडिओ घेऊन घ्यावा. ही माझी मावशीची फॅमिली आहे. काहीतरी डिस्कशन करताय आणि ही माझी फॅमिली. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही 10 दिवसांच्या टूरसाठी जाणार आहोत. तर आजचा हा आमचा पहिला दिवस आणि आज आम्ही आग्र्यासाठी निघणार आहोत. जालन्याच्या रेल्वे आता आमची ट्रेन येणार आहे आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आग्र्याचा सगळा शूट दाखवेन. आम्ही आग्र्याला जाण्यासाठी खूप जण आहोत. हा माझा मावशीचा मुलगा, हा माझा भाऊ आणि तो मागच्या साईडला पण माझ्या मावशीचा मुलगा आहे. सोबत माझी मावशी, काका, त्यांचा फ्रेंड, त्यांची वाईफ आणि त्यांचे मुलं सुद्धा आहेत. पूर्ण 10 दिवसांची अपडेट तुम्हाला नक्की देत राहील, त्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा. तर मग आता आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय. हॅपी जर्नी टू माय सेल्फ.